नमस्कार, मी श्वेता. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत खुल्या चर्चेत सहभागी होत आहेत. संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेल्या 2532 कलमांची अंमलबजावणी या विषयावर ही चर्चा होणार आहे. 1 जुलै 2020 रोजी हे कलम स्वीकारण्यात आलं होतं. जगभरात विशेषतः लष्करी संघर्षानं आणि संघर्षानंतरच्या गोंधळानं ग्रस्त असलेल्या देशांवर कोविड-19चा परिणाम याबद्दलचं हे कलम आहे. अशा सर्व प्रकारचं शत्रुत्व, हिंसाचार संपवावा हा सगळ्यात मुख्य याचा अजेंडा आहे. सुरक्षा परिषदेचे महासचिव आणि त्यांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला जातोय. भारतामध्ये जुन्या कोरोनाबरोबरच आता 4 जणांना दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाची तर फेब्रुवारी महिन्यातल्या एका आठवड्यात एका व्यक्तीला ब्राझीलमधील नव्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. अंगोला आणि टांझानियातून आलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला तर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 2 जणांना दक्षिण आफ्रिकेतील नव्या कोरोनाची लागण झाल्याचं जानेवारी महिन्यात आढळलं, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. या लोकांबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर लसीचा काय परिणाम होतो याची तपासणी सध्या सुरू आहे, असं भार्गव म्हणाले. तर ब्रिटनमधील या नव्या कोरोनाची देशातील 187 जणांना लागण झाली आहे. मात्र त्यामुळे अद्याप कोणाचा मृत्यू तरी झालेला नाही. अमेरिकेच्या फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट म्हणजेच फेमानं मंगळवारपासून कोरोना चाचणी करता पहिली साईट सुरू केली. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूझम यांनी याचं उद्घाटन केलं. ही साईट देशातली पहिली सामूहिक साईट खास लसीकरणासाठी बनवण्यात आली आहे. संकट काळात नागरिकांना अजून त्रास होऊ नये, नागरिकांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशानं ही साईट सुरू करण्यात आली आहे. याच्या आधारावर दिवसभरात 6000 नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. सेनेगलमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी इथल्या विविध भागात निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. डकार शहरातील नगरपालिका असलेल्या 20हून अधिक शाळांमध्ये सॅनिटायझेशन केलं जात आहे. इथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढत चालल्यानं मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जाते. सार्वजनिक इमारती, रस्ते, बाजार, चर्च, मशिदी निर्जंतुकीकरण तिथे केले जात आहे. इथे 31,000च्या वर रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. वॉशिंग्टनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं राज्यातील निर्बंध कमी करण्यात आले. तिथल्या सार्वजनिक शाळा सुरू करण्याचा विचार असल्याचं वॉशिंग्टनचे गव्हर्नर जे इन्स्ली यांनी म्हटलंय. मात्र शाळा कधी सुरू कराव्यात याचा निर्णय त्या प्रशासनाचा असल्याचं इन्स्ली यांनी सांगितलं. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असून शाळा सुरू करण्याची मागणी केली जाते आणि शाळा सुरू झाल्यास नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. मास्क लावणं, अंतर राखणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होते. त्यामुळे येत्या काळात व्यापारावरील निर्बंध कमी होण्याची शक्यता आहे. एकीकडे कॅलिफोर्नियामध्ये लसीची मागणी जास्त असून पुरवठा कमी असला तरी इथे रुग्णसंख्या घटल्यानं काहीसा दिलासा मिळतोय. अनेक भागात लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे इथली लसीकरण केंद्र काही काळासाठी बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचं प्रमाण कमी होत राहिल्यास उन्हाळ्यापर्यंत कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेमानं लसीकरणाची साईट सुरू केली. ऑकलँड कोलिझियम इथे साईट उघडली गेली आणि या लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत लसीकरणाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाते. बायडन सरकारमधील अधिकाऱ्यांची विशेष टीम देखील इथे कार्यरत आहे. बायडन प्रशासनाकडून दर आठवड्याला लसीकरणाचं प्रमाण वाढवलं जात आहे. बायडन यांनी 1 महिन्यापूर्वी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली तेव्हाची ही वाढ 57% होती, अशी माहिती व्हाईट हाऊसचे सचिव जेन सासाकी यांनी दिली. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेत कोरोना लसीकरणावरच्या प्रमाणावर अधिक भर दिलेला आहे. बायडन अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर लसीकरणात तब्बल 57% वाढ झाली. विविध भागांमध्ये लसीचा साठा पुरवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. प्रशासनानं कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखलेल्या आहेत. लसीकरणाच्या मोहिमेविषयी अधिकाऱ्यांना वारंवार यासंबंधी सूचना दिल्या जात आहेत. न्यूयॉर्क शहरात महापौर बिल डी ब्लासिओ यांनी शहरामध्ये राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसंदर्भात माहिती दिली. लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात येते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव तसंच भ्रष्टाचार न करता लसीकरणाची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. न्यूयॉर्कमध्ये लसीकरणासंदर्भात चुकीची माहिती पसरवल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलाय.
मेक्सिकोमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बायोटेकच्या लसीचा साठा आलाय। इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे। बायोटेकच्या या लसी विशेष विमानानं आणण्यात आल्या आणि यावेळी विमानतळावर मेक्सिकोचे परराष्ट्र व्यवहार सचिव देखील उपस्थित होते। मेक्सिकोनं डिसेंबरपासून फायझर लस दिली जाते। या लसीचे जवळपास 7 लाख डोसेस देण्यात आलेत। मार्चच्या मध्यापर्यंत जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। चीननं कोरोना लस दिल्यामुळे झिम्बाब्वेमध्ये आशेचा नवा किरण आल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय। चीननं 53 विकसनशील देशांना लस मदत रूपात दिल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या वांग वेनबिन यांनी सांगितलं। गिनियाचे अध्यक्ष तेओडोरो ओबियांग यांनी 15 फेब्रुवारीला चीनी लसीचा पहिला डोस घेतला आणि यावेळी ओबियांग यांनी संपूर्ण जगाला लस घेण्याचं आवाहन केलं। ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये तिसरं लॉकडाऊन जरा शिथिल करण्यात येणार आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता हॉटेल्समध्ये क्वारंटाईन केलं जात आहे। मेलबर्नमधील बहुतेक सर्व निर्बंध उठवण्यात येतील असं व्हिक्टोरियाचे प्रीमियर डॅनियल अँड्र्यूज यांनी सांगितलं। बुधवारनंतर 24 तासात एकही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही। मात्र मास्क घालणं अजूनही बंधनकारक आहे। तसंच नातलग किंवा मित्रांच्या घरी एकाच वेळेस फक्त 5 लोकांना जमण्याची परवानगी आहे। हंगेरीला चीनच्या सिनोफार्म लसीच्या 5,50,000 डोसेसची पहिली तुकडी मिळाली। रात्री 10च्या सुमारास हंगेरियन सरकारच्या अधिकाऱ्यांनी इथे लस आल्याचं सांगितलं। लस देण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात मदत करत असल्याचं हंगेरीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। हा हंगेरीसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आम्ही आमच्या चीनी भागीदार आणि चीनी सरकारबरोबर गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सहकार्याची सुरुवात केली आणि सिनोफार्म लस मिळणारा पहिला देश हंगेरी असल्याचं त्यांनी म्हटलं। ब्राझीलमधील रिओ द जेनेरोमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली। लसीच्या तुटवड्यामुळे आता लसीकरण तात्पुरतं थांबवण्यात येणार आहे। आतापर्यंत स्थानिक प्रशासनानं जवळपास 1/3 लोकांना लस दिली। गुरुवारी लसीकरणाचा पहिला डोस देण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 83 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सध्या लस दिली जाते। ब्राझीलच्या रिओ द जेनेरोमध्ये सुरू असलेली बेकायदेशीर पार्टी पोलिसांनी उधळून लावली आणि या पार्टीत सहभागी झालेल्या शेकडो जणांना पोलिसांनी इथून हाकलून लावलं। प्रत्येकी $300 इतके पैसे भरून या पार्टीसाठी अनेकांनी हजेरी लावली होती। ब्राझीलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पार्टीजवर बंदी आहे, पण तरीही नियम मोडून अशा पार्टीज केल्या जात आहेत। सध्या कार्निवलचा सीझन आहे। एरवी या हंगामात जगभरातल्या पर्यटकांनी ब्राझीलचे रस्ते फुलून गेलेले असतात। यंदा मात्र कार्निवलच रद्द केल्यामुळे रिओ रेड झोन मध्ये सध्या आहे। मात्र तरीही शहरात अनेक ठिकाणी लोक एकत्र जमून अशा पार्ट्या करतायत। कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं कोलंबियामध्ये बेड्सची संख्या कमी पडते। यावर कोलंबियातील आर्किटेक्ट्सनं नामी युक्ती शोधून काढली आहे। कोरोना रुग्णांसाठी विशेष प्लास्टिकची खोली तयार करण्यात आली आहे। जिम किंवा अगदी पार्किंगमध्ये देखील या खोल्या गरज भासल्यास उभारणं शक्य होणार आहे। घुमटाच्या आकाराच्या या खोल्या असून याची रुंदी 5 मीटर आहे। तसंच यातील एका रूममध्ये 2 व्यक्ती बसू शकतील। मेक्सिकोमध्ये आतापर्यंत 20 लाख कोरोना रुग्ण सापडलेले आहेत, तर आतापर्यंत 1,75,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। मात्र देशात टेस्टिंग कमी होत आहे, त्यामुळे आकडेही कमी आहेत। कदाचित याहीपेक्षा मोठी संख्या असू शकते असं अधिकाऱ्यांनी कबूल केलंय। गेल्या 24 तासात 8,683 रुग्णांची नोंद झाली आणि 1,329 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य खात्यानं दिली। जगभरात मृत्यू संख्येत मेक्सिको सध्या देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे। मेक्सिकोमध्ये लसीकरण सुरू झालेलं आहे। जपानच्या टोकियोमध्ये बुधवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण सुरू झालं। टोकियो मेडिकल सेंटरचे अध्यक्ष काझुहिरो अराकी यांनी नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं। जपानमध्ये बुधवारी 100 रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू करण्यात आलंय। स्वीडनमध्ये हिवाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि कोरोनाचा काळ असूनही नागरिकांनी स्की रिसॉर्टवर गर्दी करायला सुरुवात केली। या सुट्ट्यांमुळे स्वीडनच्या नागरिकांवर परदेशी जाण्यावर निर्बंध येत आहेत। त्यामुळे स्वीडनमधील रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दी आहे। काळजी घेतली जात असून सुद्धा दुकानांमधील गर्दी किंवा स्कीइंगसाठी लागलेल्या रांगा ही चिंतेची बाब आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळणं त्यामुळे अवघड होतंय आणि सगळी ती काळजी घेत असल्याचं रिसॉर्ट मॅनेजरचं म्हणणं आहे। न्यूझीलंडमधलं 3 दिवसांचं लॉकडाऊन उठवत असल्याची घोषणा पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली। ऑकलंड आता अलर्ट लेव्हल 2 वरती असेल, तर उर्वरित न्यूझीलंड अलर्ट लेव्हल 1 वरती असेल। ऑकलंडमध्ये रविवारी कोरोनाचे 3 रुग्ण सापडले, त्यानंतर तिथे लॉकडाऊन लावण्यात आलं। गेल्या 6 महिन्यातलं हे पहिलं लॉकडाऊन होतं। एकूण रुग्णसंख्या 6 झाल्यानंतर आरोग्य खात्यानं लॉकडाऊन करण्याची सूचना दिली आणि एका कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीला कोरोनाची लागण झाली। या मुलीच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केलं गेलंय।
म्यानमारमध्ये स्यू की यांच्या समोरच्या अडचणी आता वाढल्या आहेत. त्यांच्यावर आणखी एक आरोप ठेवण्यात आलाय. या आरोपांतर्गत त्यांना कोणताही खटला चालवल्याशिवाय अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही. त्यांना तुरुंगामध्ये ठेवता येणार आहे आणि त्यांच्या वकिलानं ही माहिती दिलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती अंतर्गत कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप स्यू की यांच्यावरती ठेवण्यात आलाय. कोरोना काळात लागू असलेले निर्बंध तोडणाऱ्यांविरोधात या कलमांतर्गत खटला चालवला जातो आणि स्यू की सध्या स्थानबद्धतेत आहेत. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात आंदोलनं सुरूच आहेत. रंगूनच्या मुख्य रस्त्यावर आंदोलकांनी मुद्दामहून वाहतूक कोंडी केली, जेणेकरून सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात पोहोचायला उशीर व्हावा. दरम्यान तिथल्या सरकारनं रंगूनमध्ये सैनिकांची संख्या दिवसागणिक वाढवली आहे. तसंच स्यू की यांच्यावर अधिक गुन्हे देखील दाखल केले जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या दौऱ्यावरून व्हाईट हाऊसमध्ये काही गैरसमज पसरलेत. सीएनएनच्या टाउन हॉलसाठी ते मिलवॉकीमध्ये गेले होते आणि ते आता व्हाईट हाऊसमध्ये परतलेले आहेत. जो बायडेन माजी अध्यक्षांनी बायडेन यांना फोन केला होता का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. तेव्हा एक जण सोडून बाकी सगळ्यांनी माझा फोन उचलला आणि मला फोनही केला असं सांगितलं. मात्र कुणीही फोन उचलला नाही ते नाव सांगायला त्यांनी नकार दिला. व्हाईट हाऊस बाहेर सुद्धा पत्रकारांनी त्यांना ट्रम्प यांच्या फोनबाबत प्रश्न विचारला असता बायडेन यांनी उत्तर देण्यास मात्र नकार दिला. अमेरिकेच्या न्यू मेक्सिकोमध्ये वादळामुळे हिमवृष्टी झाली आणि इथे बर्फाळ रस्त्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी हिमवृष्टीमुळे 150हून नागरिक अडकले होते आणि इथे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली की रस्ते बंद होतात, त्यामुळे हे नागरिक अडकून पडलेत. मेक्सिकोमधल्या अल्बुकर्क शहरामध्ये 2 तासांनंतर अत्यावश्यक सेवा आणि कार्यालयं उघडण्यात आली. टेक्सासमध्ये वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालं, तिथे वीज कोसळली, यामध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालंय. याचा परिणाम इथल्या व्यवसायावरती देखील झाला. इथल्या अधिकाऱ्यांनी फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीकडून 60 जनरेटर्सची विनंती केली, मागणी केली आणि प्रामुख्यानं रुग्णालयांना ही या जनरेटर्सचा पुरवठा केला जाणार आहे. आतापर्यंत 1000च्या वर नागरिकांसाठी निवाऱ्याची सोय देखील करण्यात आली आहे. अमेरिकेच्या युटामध्ये बर्फवृष्टी सुरूच आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. कार्यालयातलं काम आणि पर्यटनावर याचा विपरीत परिणाम झालाय. अमेरिकेच्या शिकागोमध्ये 2 दिवसांपासून प्रचंड बर्फवृष्टी होते. गेल्या काही तासात तिथे 16 इंच बर्फ पडलाय. घरं आणि गाड्यांवरती काही इंच घनतेचे बर्फाचे थर साचले. जनजीवन सुद्धा काही प्रमाणात विस्कळीत झालंय. पण असं असलं तरी बच्चे कंपनी मात्र खुश आहे, कारण त्यांना बर्फात मनसोक्त खेळायला मिळते. अमेरिकेत यावर्षी अभूतपूर्व बर्फवृष्टी होते आणि हवामान बदल हे यामागचं एक प्रमुख कारण आहे. पीटर्सबर्गच्या वायव्येला रॅकून टाउनशिपमधील एका गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं त्याच्या कारमधून बंदूक रोखली आणि गोळी चालवल्याची तक्रार एका 23 वर्षीय कृष्णवर्णीय व्यक्तीनं मंगळवारी दाखल केली. एमिट विलिस असं त्याचं नाव आहे. विलिसला त्या गोळीबाराची आजही आठवण होते. विलिस म्हणाले की त्यानं रॅकून अधिकारी आणि इतर तपासकांना त्यांचं नाव आणि बॅच क्रमांक विचारला, पण त्यांच्याकडून माहिती काही दिली गेली नाही. यावर राज्य पोलीस तपास करतात आणि धक्कादायक म्हणजे कारला कोणतेही आपत्कालीन दिवे किंवा सायरन अशा प्रकारचं काहीही नव्हतं आणि एक अधिकारी फक्त गणवेश परिधान करून होता, त्यावरती पोलीस असा फक्त शब्द लिहिलेला होता. राजशाहीचा अपमान आणि दहशतवादाचं समर्थन किंवा गौरव करण्याच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या रॅप गायक पाब्लो हसनला पोलिसांनी अटक केली. तेव्हा मंगळवारी संध्याकाळी कॅटालोनियाच्या आंदोलकांनी पोलीस स्टेशनची तोडफोड केली. त्यांनी खिडक्या फोडल्या, पोलीस स्टेशनमधील वस्तूंची उडवाउडव केली. यामध्ये 4 लोकांना ताब्यात घेण्यात आले. या झटापटीत 11 पोलीस अधिकारी जखमी झालेत. पोलीस आणि स्पॅनिश रॅपर पाब्लो हसनचे समर्थक यांच्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर मंगळवारी हसनला ताब्यात घेण्यात आलं. कॅलिफोर्नियातील बिग बियर लेक परिसरात एका गरुडानं घरट्यामध्ये 2 अंडी घातल्याचं दिसलं. हे गरुड त्या घरट्याजवळ पाळत सुद्धा ठेवू नये. या गरुडाच्या घरट्याजवळ पक्षीप्रेमींनी एक वेबकॅम लावलेला आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक दिवसाच्या बदलाचं घडामोडींचं निरीक्षण केलं जात आहे. मार्चच्या मध्यापर्यंत ही अंडी फुटून पिल्लं बाहेर येणं अपेक्षित आहे. हे पक्षी बाहेर येणं अपेक्षित आहे. तर हे घरटं पाईनच्या वृक्षामध्ये हवेत सुमारे 145 फूट उंचावरती करण्यात आलंय. 6 जानेवारीच्या बंडखोरीचा ठपका ठेवत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात चाललेल्या महाभियोगाच्या खटल्यात 57-43च्या फरकानं मतांवरून ट्रम्प यांची निर्दोष सुटका झाली. मात्र ट्रम्प यांना नवीन कायदेशीर आव्हानांचा सामना आता करावा लागतोय. त्यात डेमोक्रॅटिक काँग्रेसच्या नव्या दाव्यांचा समावेश आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याची पत्नी री सोल जू ही वर्षभरानंतर प्रथमच उत्तर कोरियाच्या माध्यमांसमोर आली. बुधवारी उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीनं माजी नेते
किम जोंग इल यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात माध्यमांनी किमच्या शेजारी बसलेल्या री अशा यांच्या 9 फोटोंची मालिकाच प्रसिद्ध केली आणि याआधी री सोलजू या 26 जानेवारी 2020 रोजी माध्यमांसमोर आल्या होत्या. नासा सध्या त्याच्या सर्वात कठीण अशा मंगळाच्या टचडाऊनवरती प्रयत्न करतोय. द मार्स 2020 प्रिझर्व्हरन्स रोवर हा मंगळावरती ज्या भागात उतरणार आहे तिथे खड्डे, वाळूचे ढिगारे आणि खडक आहेत, जी पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती आहे. रोवरच्या लँडिंगमध्ये अडथळे आल्यास नासाच्या $3 अब्ज खर्चून केलेल्या मोहिमेला नुकसान देखील सहन करावं लागू शकतं. त्या दृष्टीनं आता नासाकडून प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी मध्यरात्री उत्तर कॅरोलिना भागामध्ये एक तुफान वादळ आलं. या वादळानं अक्षरशः थैमान घातलं. या वादळाचे काही एरियल शॉट्स समोर आलेले आहेत, ज्यात वादळामुळे झालेली हानी स्पष्टपणे दिसतेय. जोरदार वाऱ्यामुळे तुफान दगडफेक होऊन 3 लोकांचा यात बळी गेलाय. ब्रन्सविक काउंटीमध्ये तर 10-12 जण जखमी झालेत. या धोकादायक हवामानाबद्दल समुदायाला फारशी माहिती नव्हती आणि वादळ येऊन धडकेपर्यंत आणि नुकसान होईपर्यंत या चक्रीवादळाचा इशारा काही मिळालेला नव्हता. त्यामुळे सगळेच अगदी गाफील होते. राजशाहीचा अपमान आणि दहशतवादाचा गौरव केल्याबद्दल आदल्या दिवशी तुरुंगात डांबून ठेवलेल्या रॅपर पाब्लो हसल याच्या सुटकेसाठी आलेले शेकडो निदर्शक मंगळवारी रात्री बार्सेलोनाच्या रस्त्यावरती उतरले होते. निदर्शकांनी कचरापेट्या रस्त्यावरती फेकल्या, त्यांना आग लावली, काहींनी बँकांच्या खिडक्यावरती दगडफेक केली आणि त्यांचं नुकसान झालं. मध्यरात्रीपासून स्पेनच्या ईशान्येकडील कॅटालोनिया प्रदेशातील लेलेडा विद्यापीठामध्ये हसन बंदिस्त होता आणि मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्याला बाहेर काढलं आणि ताब्यात घेतलं. ओहायो येथील मॅकडॉनल्ड्सच्या 14 फ्रँचाइजच्या कृष्णवर्णीय मालकाचं म्हणणं आहे की जगातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट साखळीपैकी अधिक समृद्ध समाजामध्ये रेस्टॉरंट खरेदी करण्याची संधी नाकारून गौरवर्णीयांनाच फक्त अनुकूल वागणूक दिली जाते. या संदर्भात त्यानं तक्रार केली आहे. नागरी हक्क कायद्यानुसार मंगळवारी फेडरल कोर्टात खटला दाखल झाला आणि कृष्णवर्णीय फ्रँचायझी मालकांची संख्या रोडावल्याची आकडेवारी देखील समोर आली आहे. युरोपमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी केंद्र असलेल्या माउंट एटनामध्ये मंगळवारी पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यामुळे जवळचं विमानतळ बंद करावं लागलं. आजूबाजूच्या भागामध्ये जबरदस्त ॲश फॉलची नोंद झाल्यानं अधिकाऱ्यांनी इटलीचे कॅटेनिया विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला. योग्य वेळी खबरदारी घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. एटना हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथे छोटे मोठे स्फोट आणि हे ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. मात्र विशेषतः रात्री पाहिलं असता हे सगळं दृश्य पाहण्यासारखं असतं. आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये थंड वातावरण, रद्द झालेल्या परेड्स, बंद असलेले बार्स अजूनही मार्दी ग्रास साजरा करण्याचा उत्साह आहे आणि स्थानिक रहिवाशांनी घरीच सेलिब्रेशनला पसंती दिली. पारंपरिक खाद्यपदार्थ आणि शेजाऱ्यांसोबत हाऊस फ्लोट सुद्धा अनेकांनी केले. एरवी या ठिकाणी उत्साहानं पर्यटकांचं स्वागत केलं जातं, पण यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सेलिब्रेशनला बंदी आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये चित्ररथ तयार करून अनेकांनी सेलिब्रेशन केलं. मार्दी ग्रास किंवा फॅट ट्यूजडे हा न्यू ऑर्लिन्स भागामध्ये राहणाऱ्या कॅथलिक पंथीयांचा पारंपरिक सण आहे. येमेनमधील हौती बंडखोरांनी मरीब प्रांतातील हल्ले थांबवावेत असं आवाहन अमेरिकेनं केलंय. चर्चेनं हा विषय सुटेल अशी आशा अमेरिकेनं व्यक्त केली आहे. 2014 पासून अरब जगतातील या सर्वात गरीब देशात यादवी युद्ध माजलेलं आहे. यामध्ये आतापर्यंत 1,30,000 जणांचा मृत्यू झालाय. व्हेनेझुएलामध्ये वाढत्या संकटामुळे आणीबाणीच्या काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांवर ताण येतोय. म्हणून आता स्वयंसेवक पॅरामेडिक्सचा एक गट मदत करण्यासाठी पुढे सरसावलाय. तर व्हेनेझुएलामधील अनेक वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक संकटामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती पाहून जोनाथन क्वांटिप यांनी आणि सहसंस्थापक जुली रोडीज यांनी 2 वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू केल्याचं म्हटलंय. व्हेनेझुएलाच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत औषधं आणि प्रशिक्षित कर्मचारी नसतात आणि इथे जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या गरजेनुसार तितक्याशा पुरेशा रुग्णवाहिका सुद्धा नसल्याचं क्वांटिप यांनी सांगितलं.